नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मागच्या व्हिडिओत आपण वर्ब म्हणजे काय आणि वर्बचे प्रकार शिकलो। या व्हिडिओत अजून आपण वर्ब शिकणार आहोत। क्रियापदांशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून क्रियापदांचे पुरेसे भंडार आपल्या जवळ असणे आवश्यक आहे। म्हणून आजच्या व्हिडिओत मी बेसिक वर्ब्स कव्हर केलेले आहेत, ज्याचा उपयोग आपण डेली यूज म्हणजेच रोजच्या वापरात करतो। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। गमावणेला इंग्लिशमध्ये लूज असे म्हणतात। लूजचं स्पेलिंग आहे LOSE LOSE। लूज म्हणजे गमावणे। संपवणेला इंग्लिशमध्ये फिनिश असे म्हणतात। फिनिशचं स्पेलिंग आहे FINISH। फिनिश म्हणजे संपवणे। लढणेला इंग्लिशमध्ये फाईट असे म्हणतात। फाईटचं स्पेलिंग आहे FIGHT। फाईट म्हणजे लढणे। सुरू करण्याला इंग्लिशमध्ये बिगिन असे म्हणतात। बिगिनचं स्पेलिंग आहे BEGIN। बिगिन म्हणजे सुरू करणे। थांबण्याला इंग्लिशमध्ये स्टॉप असे म्हणतात। स्टॉपचं स्पेलिंग आहे STOP। स्टॉप म्हणजे थांबणे। सुरू करण्याला स्टार्ट असेही म्हणतात। स्टार्टचं स्पेलिंग आहे START। स्टार्ट म्हणजे सुरू करणे। स्वयंपाक करण्याला इंग्लिशमध्ये कुक असे म्हणतात। कुकचं स्पेलिंग आहे COOK। कुक म्हणजे स्वयंपाक करणे। मोडणेला इंग्लिशमध्ये ब्रेक असे म्हणतात। ब्रेकचं स्पेलिंग आहे BREAK। ब्रेक म्हणजे मोडणे। वाळवणेला इंग्लिशमध्ये ड्राय असे म्हणतात। ड्रायचं स्पेलिंग आहे DRY। ड्राय म्हणजे वाळवणे। साफ करण्याला इंग्लिशमध्ये क्लीन असे म्हणतात। क्लीनचं स्पेलिंग आहे CLEAN। क्लीन म्हणजे साफ करणे। बेक करण्याला बेक असे म्हणतात। बेकचं स्पेलिंग आहे BAKE। बेक म्हणजे बेक करणे। दुरुस्त करण्याला इंग्लिशमध्ये रिपेअर असे म्हणतात। रिपेअरचं स्पेलिंग आहे REPAIR। रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे। स्वार होण्याला इंग्लिशमध्ये राईड असे म्हणतात। राईडचं स्पेलिंग आहे RIDE। राईड म्हणजे स्वार होणे। वाहन चालवण्याला इंग्लिशमध्ये ड्राईव्ह असे म्हणतात। ड्राईव्हचं स्पेलिंग आहे DRIVE। ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे किंवा वाहन चालवणे। चित्र काढण्याला इंग्लिशमध्ये ड्रॉ असे म्हणतात। ड्रॉचं स्पेलिंग आहे DRAW। ड्रॉ म्हणजे चित्र काढणे। बांधणीला इंग्लिशमध्ये बिल्ड असे म्हणतात। बिल्डचं स्पेलिंग आहे BUILD। बिल्ड म्हणजे बांधणे। वाढवणेला इंग्लिशमध्ये ग्रो असे म्हणतात। ग्रोचं स्पेलिंग आहे GROW। ग्रो म्हणजे वाढवणे। कापण्याला इंग्लिशमध्ये कट असे म्हणतात। कटचं स्पेलिंग आहे CUT। कट म्हणजे कापणे। उडण्याला इंग्लिशमध्ये फ्लाय असे म्हणतात। फ्लायचं स्पेलिंग आहे FLY। फ्लाय म्हणजे उडणे। माहीत असण्याला इंग्लिशमध्ये नो असे म्हणतात। नोचं स्पेलिंग आहे KNOW। नो म्हणजे माहीत असणे। विचार करण्याला इंग्लिशमध्ये थिंक असे म्हणतात। थिंकचं स्पेलिंग आहे THINK। थिंक म्हणजे विचार करणे।
बुडणेला इंग्लिशमध्ये डाईव्ह असं म्हणतात. डाईव्हचं स्पेलिंग आहे DIVE. डाईव्ह म्हणजे बुडणे. पोहणेला इंग्लिशमध्ये स्विम असे म्हणतात. स्विमचं स्पेलिंग आहे SWIM. स्विम म्हणजे पोहणे. समजणेला इंग्लिशमध्ये अंडरस्टँड असे म्हणतात. अंडरस्टँडचं स्पेलिंग आहे UNDERSTAND. अंडरस्टँड म्हणजे समजणे. आशा करणेला इंग्लिशमध्ये होप असे म्हणतात. होपचं स्पेलिंग आहे HOPE. होप म्हणजे आशा करणे. विश्वास ठेवणेला इंग्लिशमध्ये बिलीव्ह असे म्हणतात. बिलीव्हचं स्पेलिंग आहे BELIEVE. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. लक्षात ठेवणे किंवा आठवणेला इंग्लिशमध्ये रिमेंबर असे म्हणतात. रिमेंबरचं स्पेलिंग आहे REMEMBER. रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे किंवा आठवणे. फॉरगेट म्हणजे विसरणे. विसरणेला इंग्लिशमध्ये फॉरगेट असे म्हणतात. फॉरगेटचं स्पेलिंग आहे FORGET. फॉरगेट म्हणजे विसरणे. विश्वास ठेवणेला इंग्लिशमध्ये ट्रस्ट असेही म्हणतात. ट्रस्टचं स्पेलिंग आहे TRUST. ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवणे. निवडणेला इंग्लिशमध्ये चूज असे म्हणतात. चूजचं स्पेलिंग आहे CHOOSE. चूज म्हणजे निवडणे. ठरवणेला इंग्लिशमध्ये डिसाईड असे म्हणतात. डिसाईडचं स्पेलिंग आहे DECIDE. डिसाईड म्हणजे ठरवणे. गरज असणेला इंग्लिशमध्ये नीड असे म्हणतात. नीडचं स्पेलिंग आहे NEED. नीड म्हणजे गरज असणे. हवे असणेला इंग्लिशमध्ये वॉन्ट असे म्हणतात. वॉन्टचं स्पेलिंग आहे WANT. वॉन्ट म्हणजे हवे असणे किंवा पाहिजे असणे. विचारणेला इंग्लिशमध्ये आस्क असे म्हणतात. आस्कचं स्पेलिंग आहे ASK. आस्क म्हणजे विचारणे. उत्तर देणेला इंग्लिशमध्ये ॲन्सर असे म्हणतात. ॲन्सरचं स्पेलिंग आहे ANSWER. ॲन्सर म्हणजे उत्तर देणे. सांगणेला इंग्लिशमध्ये टेल असे म्हणतात. टेलचं स्पेलिंग आहे TELL. टेल म्हणजे सांगणे. बोलणेला इंग्लिशमध्ये से असे म्हणतात. सेचं स्पेलिंग आहे SAY. से म्हणजे बोलणे. ओरडणेला इंग्लिशमध्ये शाऊट असे म्हणतात. शाऊटचं स्पेलिंग आहे SHOUT. शाऊट म्हणजे ओरडणे. कुजबुजणेला इंग्लिशमध्ये विस्पर असे म्हणतात. विस्परचं स्पेलिंग आहे WHISPER. विस्पर म्हणजे कुजबुजणे. कॉल करण्याला इंग्लिशमध्ये कॉल असे म्हणतात. कॉलचं स्पेलिंग आहे CALL. कॉल म्हणजे कॉल करणे. आमंत्रण देण्याला इंग्लिशमध्ये इन्व्हाइट असे म्हणतात. इन्व्हाइटचं स्पेलिंग आहे INVITE. इन्व्हाइट म्हणजे आमंत्रण देणे. पाहण्याला इंग्लिशमध्ये वॉच असे म्हणतात. वॉचचं स्पेलिंग आहे WATCH. वॉच म्हणजे पाहणे. थांबण्याला इंग्लिशमध्ये वेट असे म्हणतात. वेटचं स्पेलिंग आहे WAIT. वेट म्हणजे थांबणे. स्पर्श करण्याला इंग्लिशमध्ये टच असे म्हणतात. टचचं स्पेलिंग आहे TOUCH. टच म्हणजे स्पर्श करणे.
जाणवलेला इंग्लिशमध्ये फील असे म्हणतात. फीलचं स्पेलिंग आहे FEEL. FEEL. फील म्हणजे जाणवणे. वास घेण्याला इंग्लिशमध्ये स्मेल असे म्हणतात. स्मेलचं स्पेलिंग आहे SMELL. SMELL. स्मेल म्हणजे वास घेणे. चव घेण्याला इंग्लिशमध्ये टेस्ट असे म्हणतात. टेस्टचं स्पेलिंग आहे TASTE. TASTE. टेस्ट म्हणजे चव घेणे. पाऊस पडण्याला इंग्लिशमध्ये रेन असे म्हणतात. रेनचं स्पेलिंग आहे RAIN. RAIN. रेन म्हणजे पाऊस पडणे. बर्फ पडण्याला इंग्लिशमध्ये स्नो असे म्हणतात. स्नोचं स्पेलिंग आहे SNOW. SNOW. स्नो म्हणजे बर्फ पडणे. राहण्याला इंग्लिशमध्ये लिव्ह असे म्हणतात. लिव्हचं स्पेलिंग आहे LIVE. LIVE. लिव्ह म्हणजे राहणे. ओढण्याला इंग्लिशमध्ये पुल असे म्हणतात. पुलचं स्पेलिंग आहे PULL. PULL. पुल म्हणजे ओढणे. ढकलण्याला इंग्लिशमध्ये पुश असे म्हणतात. पुशचं स्पेलिंग आहे PUSH. PUSH. पुश म्हणजे ढकलणे. हलवण्याला इंग्लिशमध्ये मूव असे म्हणतात. मूवचं स्पेलिंग आहे MOVE. MOVE. मूव म्हणजे हलवणे. टाळ्या वाजवण्याला इंग्लिशमध्ये क्लॅप असे म्हणतात. क्लॅपचं स्पेलिंग आहे CLAP. CLAP. क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे. नाचण्याला इंग्लिशमध्ये डान्स असे म्हणतात. डान्सचं स्पेलिंग आहे DANCE. DANCE. डान्स म्हणजे नाचणे. गाण्याला इंग्लिशमध्ये सिंग असे म्हणतात. सिंगचं स्पेलिंग आहे SING. SING. सिंग म्हणजे गाणे. गोठण्याला इंग्लिशमध्ये फ्रीज असे म्हणतात. फ्रीजचं स्पेलिंग आहे FREEZE. FREEZE. फ्रीज म्हणजे गोठणे. जळण्याला इंग्लिशमध्ये बर्न असे म्हणतात. बर्नचं स्पेलिंग आहे BURN. BURN. बर्न म्हणजे जळणे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.